काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेला नाही असा खुलासा त्यांनी केला। सुजय विखे पाटलांनी भाजपची वाट धरल्यानं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसला, पण राधाकृष्ण विखेंचं देखील हे मोठं अपयश मानलं जात आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे निवडणूक लढण्याची शक्यता आहे आणि ते लढवणारच आहे असं आता कळतंय, कारण याआधी त्यांनी सांगितलं होतं पत्नी अमिता चव्हाण ज्या आहेत त्या लढतील, मात्र आता अशोक चव्हाण यांचं नाव हे फिक्स झालंय। आमदार हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद लोकसभेची जागा काँग्रेसकडनं लढवण्याची शक्यता निर्माण झाली। याबाबत त्यांनी काँग्रेसला प्रस्ताव दिला असून अद्याप काँग्रेसकडनं विचार सुरू असल्याची माहिती हर्षवर्धन यांनी दिली। सपा आणि बसपा महाराष्ट्रातील 48 सीटवरती लढणार असल्याची घोषणा अबू आझमी यांनी केली। मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। यावेळी काँग्रेसनं सर्वांनाच गृहीत धरलंय असं देखील आझमी यांनी म्हटलं। दाऊद कोर्टात ट्रायलला तोंड द्यायला तयार होता, त्याला सरेंडर करायचं होतं, फक्त मला 3rd डिग्री देऊ नका अशी त्याची एकच अट होती असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं। दाऊदला कायद्याच्या चौकटीत राहून आणा असं देखील आंबेडकर म्हणाले। दाऊदला सरेंडर व्हायचं आहे हा प्रस्ताव शरद पवारांकडे दिला होता, मात्र शरद पवारांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केलं असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। ही सर्व मिलीभगत सरकारची असल्याचं देखील आंबेडकरांनी म्हटलं। आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमला पकडण्यासाठी प्रथमच अमेरिकेचा गंभीरपणे प्रयत्न सुरू आहेत। भारतासोबत 200 पानांचं डोसियर बनवलं असून त्यात दाऊदचा पत्ता, फोन, पासपोर्ट सारा तपशील दिला गेलाय। चौकीदारच तुमची चोरी करत असून जे तुमचं हक्काचं आहे तेही हिरावून घेतोय असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी मोदींवरती केला। अरुणाचलच्या इटानगरमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते। बंगलोरमध्ये राहुल गांधींना प्रश्न विचारणाऱ्यांना अटक करण्यात आली आणि हे बहीण भाऊ आम्हाला म्हणतायत की आमच्या राज्यात बोलण्याचा अधिकार नाही असा घणाघात रविशंकर यांनी काँग्रेसवर केला। 5 वर्ष सत्तेत राहून तुम्ही काय केलं असा सवाल प्रियंका गांधींनी सरकारला विचारला। उत्तर प्रदेशमध्ये आयोजित सभेत त्या बोलत होत्या। सैनिकांना, शेतकऱ्यांना काहीच मिळालं नसल्याचं प्रियंका गांधी यांनी म्हटलं। सत्तेत आल्यास राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडू, तसंच शैक्षणिक कर्ज माफ करणार असल्याचं काँग्रेसच्या सोबत आघाडीत असलेल्या द्रमुकनं आज जाहीरनाम्यात वचन दिलं। त्याचसोबत नीट परीक्षा रद्द करण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलं। आमदार हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद लोकसभेची जागा काँग्रेसकडनं लढवण्याची शक्यता निर्माण झाली। याबाबत त्यांनी काँग्रेसला प्रस्ताव दिला असून अद्याप काँग्रेसकडनं विचार सुरू असल्याची माहिती हर्षवर्धन यांनी दिली। आणि माढ्याचा तिढा काही सुटेना। पवारांच्या माघारीनंतर विजयसिंह मोहिते पाटील माढ्यातनं इच्छुक आहेत। त्यांनी अकलूज इथं समर्थकांची बैठक बोलावली, तर इकडे राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईमध्ये देखील बैठक होते, मात्र जागा सुटली नाही तर विजयसिंह मोहिते पाटील पक्ष सोडण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पहिले अध्यक्ष आणि विजयसिंह मोहिते पाटलांचे सुपुत्र रणजित सिंह उद्या भाजपमध्ये प्रवेश करतील असं कळतंय। राष्ट्रवादीनं माढ्यातनं उमेदवारी जाहीर न केल्यानं रणजित सिंह नाराज आहेत। उद्या भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी रणजित सिंह पाटलांनी FB पोस्ट केली आहे। त्यात त्यांनी जनता सांगेल तो निर्णय घेईन असं म्हटलंय। असंच सहन करत राहायचं की पेटून उठायचं असा सवाल त्यांनी विचारलाय। ईशान्य मुंबईत विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांची उमेदवारी अडचणीत आलेली आहे। किरीट सोमय्यांच्या सोबत आणखी एका नावाची शिफारस करण्याची सूचना केंद्रीय नेतृत्वानं राज्यातील नेत्यांना दिल्यानं सोमय्या यांच्या पुढील उमेदवारी संदर्भातील अडचणी वाढली असल्याची चर्चा आहे। गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपला पदभार सांभाळला असून आता 40 सदस्यांची गोव्याच्या विधानसभेत फ्लोअर टेस्ट होणार आहे। दरम्यान आपल्या कार्यालयात परिकरांचा फोटो ठेवून सावंत यांनी कामकाजाला सुरुवात केली। हरियाणाच्या गुरुग्राम इथं सीआरपीएफच्या संचलन कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली। पुलवामा हल्ल्याला देश कधीच विसरणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं। लष्कराचे जवान विजय कुमार आणि सीआरपीएफचे जवान प्रदीप कुमार पांडा यांना मरणोत्तर वीर कीर्ती चक्र प्रदान केलं गेलं। यावेळी शहीद विजय कुमार आणि प्रदीप कुमार यांच्या पत्नींनी हा पुरस्कार स्वीकारला। सर्जिकल स्ट्राईकचा सल्ला दिल्याच्या वक्तव्य पवारांना भाजपनं चांगलं स्ट्रोल केलं। व्यंगचित्राच्याद्वारे भाजपनं पवारांना टार्गेट केलं। अभिनंदनला सोडण्याचा सल्ला मीच इम्रानला दिला होता असं देखील भाजपनं व्यंगचित्रामध्ये म्हटलं। पंतप्रधान मोदींनी शनिवारी ट्विटरवरनं सुरू केलेल्या मैं भी चौकीदार या चळवळीला पाटीदार नेता हार्दिक पटेलनं चोख प्रत्युत्तर दिलं। देशातील वाढत्या बेरोजगारीच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी हार्दिकनं बेरोजगार हार्दिक पटेल चळवळ ट्विटरच्या माध्यमातून सुरू केली। बालाकोटामध्ये थोडा वेळ थांबलो असतो तर लाहोरमध्ये तिरंगा फडकला असता। भाजपचे वादग्रस्त नेते संगीत सोम यांनी तसं विधान केलंय। 3 सरकारी बँकांचे 68 कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकवल्यानं शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे विकासक असलेले चिरंजीव उन्मेष जोशींसह त्यांच्या कुटुंबियांची कुर्ला आणि लोणावळ्याची मालमत्ता जप्त केली गेली आहे।
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीनं युतीपेक्षा मोठी सभा घेणार असं आव्हान दिल्यानंतर युतीनं आपला प्रचार सभेच्या मैदानात बदल केलेत. 2.5 ते 3 लाख नागरिक बसू शकतील अशा कोल्हापूरच्या तपोवन मैदानाची सध्या पाहणी केली जाते. नाशिकच्या येवल्यात 9 जणांवरती आचारसंहिता भंगाचा राज्यातला पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. मुरमी ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराविरोधात 9 जण विनापरवानगी उपोषणाला बसले होते. सीएसएमटी पूल दुर्घटनेतील ऑडिटर नीरज देसाई याला आता 25 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयानं तसे आदेश दिलेत. ज्यांनी सीएस टीमच्या पुलाचं ऑडिट केलंय आणि त्यांना जाणून बुजून निष्काळजीपणा दाखवला म्हणून ही दुर्घटना घडल्याचं कळतंय. पुण्यात तरुणीचा विनयभंग करत बेदम मारहाण झाली. सीसीटीव्हीत कैद झाली ही पुण्यातील मारहाण. 2 जण त्या संदर्भात अटकेत आहेत. पालघरच्या तांदुळवाडी डोंगरावरील किल्ल्यावरती ट्रेकिंगच्या दरम्यान वाट चुकलेल्या 21 ट्रेकर्सची स्थानिक आणि पोलिसांनी सुटका केली. किल्ल्यावर येताना ते वाट चुकले होते. नागपूरच्या सरकारी वसाहतीत सोमवारी पहाटे दुचाकीत जाळण्यात आल्या. स्ट्रीट लाईट बंद करून हे जळीत कांड घडून आणल्याचं प्राथमिक अहवालात दिसतंय. नंदुरबारच्या महाराष्ट्र व्यायामशाळेजवळ 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत भाजप नगरसेवक आनंद माळी गंभीर जखमी झाले असून घटनेनंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. परभणीच्या गंगाखेड नाक्यावरती ट्रक आणि दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातात 25 वर्षीय संदीप बल्लाड यांचा मृत्यू झाला. हा अपघात खड्ड्यांमुळे झाला असल्याचा आरोप होतोय. औरंगाबादच्या चिकलठाणामध्ये ड्रेनेज लाईनमध्ये चेंबरमध्ये गुदमरून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. तर एक शेतकरी अद्याप बेपत्ता आहे. दिनेश दाखवे आणि जनार्दन साबळे अशी मृत शेतकऱ्यांची नाव आहेत. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातील जखमी T4 वाघिणीचा अखेर मृत्यू झाला. वाघिणीच्या गळ्यात तार अडकल्यानं उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय. दक्षिण आफ्रिकेच्या मोझांबिक शहरात गेल्या आठवड्यात आलेल्या समुद्री वादळानं मोठी हानी झाली. या वादळात आतापर्यंत 1000 लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर 150 पेक्षा अधिक लोक बेपत्ता आहेत. एसबीआयनं मल्टी ऑप्शन डिपॉझिट नावानं सुविधा तयार केली असून याद्वारे आता गरज असेल तेव्हा एफडी मधनं 1 लाखापेक्षा अधिकची रक्कम काढता येईल. एसबीआयच्या एटीएम मधनं ही रक्कम काढणं शक्य होईल. नुकताच लॉन्च झालेल्या रिअलमी 3 हा फोन पहिल्या सेलमध्येच आउट ऑफ स्टॉक झालेला आहे. दरम्यान ज्यांना हा फोन खरेदी करता आला नाही त्यांच्यासाठी पुन्हा दुसरा सेल सुरू केला जाईल. गुगलनं आता प्ले स्टोअरवरनं 200 गेम्स हटवलेले आहेत. या गेम्समुळे अनेक मोबाईल ॲपमध्ये मालवेअर आणि ॲडवेअर आहे हे दिसलेलं होतं. फोनमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर फोनच्या बॅकग्राऊंडमध्ये ते चालू राहतं. त्यामुळे गुगलनं हा निर्णय घेतलाय. गोव्यातील सविता यादव हिनं विशेष ऑलिम्पिक जागतिक स्पर्धेत टेबल टेनिस प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. इतकंच नव्हे तर तिनं दुहेरीत रौप्य पदक जिंकत देशाला 2 पदकं मिळवून देण्याचा पराक्रम केला. बॅडमिंटनपटू प्रणॉयकडे भारताच्या युवा संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं. 19 ते 24 मार्च दरम्यान हाँगकाँगमध्ये रंगणाऱ्या आशियाई मिश्र सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या युवा संघाची मदार प्रणॉयवरती आहे. आशियाई मॅरेथॉन स्पर्धेचा विजेता गोपी थोनाकल यानं सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात दोहा इथं रंगणाऱ्या जागतिक अथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र होण्याचा मान पटकावला. रविवारी झालेल्या या 16 आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये गोपीनं 11वा क्रमांक पटकावला. बुलढाण्याच्या चिखली इथं राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन झालं. यावेळी पिंपरी चिंचवडचा रुपेश चव्हाण सिनियर महाराष्ट्र श्री 2019चा मानकरी ठरला. एका पार्टीतून बाहेर येत असताना जया बच्चन यांचे फोटो काढणाऱ्या चाहत्यावर त्या पुन्हा बरसल्या. माझ्या परवानगीशिवाय फोनमध्ये फोटो कसे काढू शकतोस असं त्यांनी चाहत्याला विचारलं. त्यांच्या संतापाचा सोशल मीडियावरती चांगलाच समाचार घेतला जातो. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांचा दुबईतील बॉलिवूड पार्क्स दुबईमध्ये होळीच्या निमित्तानं कॉन्सर्ट पार पडला. यावेळी रंगांची उधळण देखील झाली. दुबईतील होळीचे फोटो अवधूत गुप्ते यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले. भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूवरील प्रश्नांवर द ताश्कंद फाईल्स हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विवेक अग्निहोत्री या चित्रपटाचं दिग्दर्शन करतायत. तर ताश्कंद फाईल्स मध्ये जबरदस्त कलाकारांची फौज आहे. सध्या सारा कार्तिकची ऑफ कॅमेरा केमिस्ट्री दिसून येत असून लव्ह आजकल 2 या सिनेमात दोघे एकत्र दिसत आहेत. नुकताच त्यांचा बाईक राईड करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला. पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावरती आधारित पीएम नरेंद्र मोदी हा सिनेमा पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आलेले आहेत. हा सिनेमा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होईल. बिग बॉस हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.